वायकिंग विपक्ष आपण बघतो तेच म्हणजेच फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स. एका बाजूला वायकिंग. चला मात्र इथे मात्र गणराला देखील वंदन केले गेले. तर आम्ही देखील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समत्व निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कायेषु सर्वदा सर्व कायेषु सर्वदा या स्पर्धेला देखील सुरुवात झाली. कुठेतरी रखरखत्या उन्हात ही स्पर्धा आपण टर्फ क्रिकेट नक्कीच क्रिएटर चॅम्पियन लीगचं आपण बघतोय. चांगल्या प्रकारे सुरुवात याच स्पर्धेसाठी जे आपल्याला स्पॉन्सर्स लाभलेत त्यांचं देखील आपण बघतोय. सिनी सिटी, ट्रिपल ए स्पोर्ट्स, वैशाली तसेच पिकनिक यांचं सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेसाठी कुठेतरी सहकार्य केलं. जरा सामना देखील चालू होते. एका बाजूला आपण वायकिंग्सच्या अगेन्स्ट फिल्मी स्ट्रायकर्स. अगडचे दोन फलंदाज. एका बाजूला आपण शिवम सावंत यांच्या अगेन्स्ट ओमकार आपण बघतोय आणि गोलंदाजी मार्कवर राजपूत मौर्य. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. कुठेतरी आपण पंचाने देखील पाहिजे. आणि पहिला चेंडू इथे मात्र अवांतर फेकलाय. सुरुवात झाली आहे. धाव संख्येला सुरुवात. धावांचा श्री गणेश इथे कुठेतरी झालाय. वेगवान टाकण्याचा चॉप करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न आपण बघतोय. संघाचा आपण कर्णधार बघतोय. आपण शिवम सावंतला बघतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता मात्र नवीन फलंदाज ओमकार राऊत. पहिला चेंडू कुठेतरी लीगल फेकला गेलाय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क झाला. कुठेतरी एक एज लागली पण इथे मात्र झेल देखील ड्रॉप झाली. अष्टांच्या मागे आपण विकेट किपरला बघतोय. अजून एक इथे मात्र कुठेतरी पहिला दोन चेंडू कुठेतरी अवंतर फेकले गेले. त्यानंतर सिंगल स्वरूपाची एक धाव. पण आता मात्र दोन चेंडू कुठेतरी निर्धाव फेकले गेलेत. कमबॅक केलंय आपण राजपूतला बघतोय. ऋतुराजला बघतोय. ऋतुराज मोर्याला बघतोय आपण. डायरेक्ट हिटची संधी. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. पहिला यश कुठेतरी मिळालंय. सांघिक यश इथे मात्र मिळाले. फलंदाज बाद झालाय. ओमकारला इथे मात्र कुठेतरी मैदान सोडावं लागतं. कुठेतरी चाचपळ होतं. कुठेतरी दोन चेंडू निर्धाव. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पण चेंडू थेट आपण बघतोय खेळाडूच्या हातात. तिथून डायरेक्ट हिट आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. कुठेतरी यश मिळालंय. सांघिक यश मिळालंय. पहिला सामना. एका बाजूला आपण वायकिंग्स त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतोय फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स. चांगला सामना असेल. कुठेतरी पहिला सामना फार कमी धाव्यानं रोखण्याचं काम केलं होतं. तिथून मात्र विजय. पण आता मात्र नवीन सामन्याला सुरुवात, नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ पहिला सामना खेळतात आणि पहिला सामना लॉफ करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. इथे मात्र आलाय षटकार. प्रत्युत्तर पहिल्याच चेंडूवर. कुठेतरी फलंदाज बाद झाल्या. पण दबाव इथे मात्र संघाच्या कर्णधारावर कुठल्या प्रकारे दिसत नाहीये. मोठा फटका, ज्या फटक्याची गरज होती कुठेतरी विचार केला तर आपण बघतोय एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे. पण कशा प्रकारे टार्गेट सेट केलं जाईल. अजून एक आपण बघतो स्विपचा फटका. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम. बघा ज्या प्रकारे आपण सर्कल क्रिकेट खेळतो त्या प्रकारे कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न आपण शुभमला बघितला. आणि नवीन फलंदाज आता मात्र राहुल आलेत. आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. 10 धावा झाल्यात धावफलकावर. कुठेतरी गोलंदाजी मार्क. नवीन गोलंदाज आता मात्र बघा वैभव पोटे आलेत. राऊंड शॉट सिलेक्शन आपण खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी एकेरी दिवरे धावाला देखील प्राधान्य दिलं जातं. इकडे मात्र चांगल्या प्रकारे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पहिला सामना कुठेतरी कमी धावा. पण आता मात्र सुरेख बघा फिरकी अस्त्र. कुठेतरी चेंडू वळवण्याचा प्रयत्न. कुठेतरी हातभर चेंडू वळवला जातोय. कुठेतरी स्लोवर चेंडू फेकले जात आहेत. चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न आपण वैभव पोटे. पहिला 2 चेंडू सुरेख फेकले. त्यामध्ये 2 चेंडू 2 धावा खर्च केलेत. दुसरं षटक चालू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्या. पहिला सामना त्याचा विचार केला तर कुठेतरी 16 धावा विजयासाठी पाहिजे होतं. पण इथे मात्र आतापर्यंत 12 धावा झाल्यात. दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव पोटे. लॉफ करण्याचा प्रयत्न. झेलची संधी इथे मात्र असेल. झेलचा प्रयत्न इथे मात्र पुरेपूर केला गेला होता. पण इथे मात्र झेल ड्रॉप झाले. प्रयत्न सुरेख केले गेले होते. आपण बघतोय नक्कीच सांभाळून खेळायचं. कुठेतरी आपण बघतो क्रिकेट खेळतोय पण कुठेतरी क्रिकेटचा मोह
आपल्या हेल्थ इश्यूवर नाही आला पाहिजे. आणि सुरेख चेंडू शेवटचे उर्वरित पहिला कुठेतरी षटकार आला. ज्या षटकाराची गरज होती तो इथे मात्र षटकार आला. एक संघर्षमय षटकार. कुठेतरी तिसरं षटक आपण मैदानात बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक स्लोअर वन चेंडू बघा. कुठेतरी फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या चेंडूवर. बघा या चेंडूवर देखील प्रत्युत्तर दिलंय. षटकार आलाय. 2 चेंडू 2 षटकार. कुठेतरी षटकारांची हॅट्रिक. आता मात्र कंप्लीट होऊ. षटक संपलेत. 33 धावा 33. आतापर्यंत आपण बघितलं 3 षटक संपलेत. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 33 धावा झाल्या. 2 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. शेवटचं षटक आता मात्र शशांक तिसरं षटक फेकला. कुठेतरी एक गडी बाद केल्या पण त्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. चांगल्या प्रकारे कामगिरी परेशने केली. कुठेतरी 13 धावा आल्यात. बघा शेवटचं षटक आहे. 33 धावा झाल्यात. आपण प्रकाशला बघतोय. परेशला बघतो बघा. परेश आणि राहुलची जोडी. बघा 33 धावा झाल्यात. कुठेतरी 18 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचं षटक आहे. आणि इथे मात्र बघा पहिला चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चूक झालीये. आपण बघतोय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण
ऋतुराजला पाहिजे ज्यांनी पहिलं षटक टाकला, कुठेतरी पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती, पण इथे मात्र झेल ड्रॉप झाले आणि स्ट्राईक कुठेतरी रोटेट झाली. आता राहुल आलेत आणि आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. पहिला चेंडू कुठेतरी नो चेंडू, त्यानंतर मात्र 2 धावा, त्यानंतर वाईट चेंडू. चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच महत्वाचं. कुठेतरी 37 धावा, 37 लॉफ केलाय, चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफ शॉट एकावरून आणि इथे मात्र आलाय षटकार. बघा प्रत्येक चेंडू कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. बघा धावसंख्येत प्रकार आपण बघतोय 43 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे आणि आतापर्यंत गडी बाद झालेत, 3 गडी बाद झालेत. धवेल नवीन बॅटर आपण बघतो, धवलला बघतोय कुठेतरी उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी 16 धावा होता, पण या सामन्यामध्ये आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न आपण बघतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवर. 44 धावा झाल्यात. बघ उर्वरित 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आपण बघतोय. इथे मात्र निर्धार चेंडू, सुरेख चेंडू फेकला गेला, कुठेतरी वाईट वर टाकण्याचा प्रयत्न, बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू, सत्रातील शेवटचा चेंडू कार्पेटच्या साईने घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा घेण्याचा प्रयत्न इथे तर नाकारलाय. दुसरी धाव इथे मात्र होईल का? तर इथे मात्र सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फक्त झाली म्हणजे एकूण 45 आणि 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजेच वायकिंग संघाला. मग जर विचार केला तर कुठेतरी वायकिंग संघाने नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण निवडलं होतं, पण त्यानंतर मात्र कुठेतरी दबाव घातला तो म्हणजे फ्लाइंग फिल्मी फ्लॅश टायकरने चांगल्या प्रकारे कामगिरी केली. कुठेतरी 45 धावा, हॅलो 45 धावा 45 धावा धावफलकावर लावल्यात. 46 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करायचं. फिल्मी फ्लॅश टायकर्स चांगल्या प्रकारे कामगिरी केली. आता मात्र कशा प्रकारे बॅटिंग करेल, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्या प्रकारे बॅटिंग करणं. चला 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर चला पंचांना देखील विनंती आहे आणि फिल्मी फ्लॅश चला स्ट्रायकर्स फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स चला आपल्याला देखील विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आहे. आणि वायकिंग चला आपल्याला देखील विनंती आहे, आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. तसेच आपल्या माहितीसाठी आपल्याला 46 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फिल्मी फ्लॅश स्ट्रायकर्स चांगल्या प्रकारे काम केले, चांगल्या प्रकारे बॅटिंग दिली, कुठेतरी चांगल्या प्रकारे पार्टनरशिप देखील केली. 3 गडी बाद. तसेच बघा बॅटिंग टीमला एक विनंती आहे, आपण टर्फच्या मागे पूर्ण संघ आपला टर्फच्या मागे, कॅप्टन्स बघा आपल्याला विनंती, एक सूचना असेल आपल्यापर्यंत, आपला पूर्ण संघ घेऊन टर्फच्या मागे नक्कीच आपण यष्टांच्या मागे जायचंय. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे 2 फलंदाज ऋतुराज आणि वैभव ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, ज्या गोलंदाजीमध्ये धावा खर्च केल्या होत्या,
ज्या प्रकारे आपण गोलंदाजीमध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या प्रकारे स्वतः मात्र धावा बनवणं तेवढं. आणि पहिला चेंडू आपण बघतोय अनिर्धाव कुठेतरी फेकला गेला. आपण टर्फ क्रिकेट इथे कुठेतरी एन्जॉय करतोय कुठेतरी. पहिलं वर्ष या स्पर्धेचं पण या पहिल्या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लेफ्टी राईट कॉम्बिनेशन कुठेतरी आपण वैभवला बघितलं कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव. तर यानंतर होणारा सामना तिसरा सामना. तर यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच आरडीबी डायस आणि त्यांच्या विपक्ष फाईट करणार आरबीडी टायटन्स त्यांच्या. तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल हाय बीट शूटर्स. तर चला दोन्ही कॅप्टन्स बघा सज्ज राहायचं. तसेच हितेश आपल्या देखील विनंती आहे टॉस करून घ्यायचं बघा. पंचांकडे टॉस आहे. ओहो, हात आया पर मुंह ना लगा. कॅच जवळपास पकडली आहे पण मात्र ती कॅच सोडण्यात आली आहे. कॅच ड्रॉप. पुढचा बॉल इट्स अ वाईट बॉल लक्षमच्या बाहेर.
आता बॉल हवेत बराच वेळ आणि बॉलच्या खाली शिवम चूक करत नाहीये. आणखी एक विकेट. आणि बॉल इन दी एअर. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट. ही फक्त विकेट नाहीये, हे सेलिब्रेशन सांगतंय. कदाचित मॅच आपल्या खिशात आली आहे की काय. 25 धावा लागल्या धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 14 आहे. पहिलाच बॉल हवेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. 6 मध्ये 14 हवे होते. पहिल्या बॉलवरती मिळाली आहे विकेट आणि त्या विकेटमुळे आता मात्र बॅटिंग टीम थोडीशी का असेना बॅकफुटला आहे. त्यांनाही माहिती त्यांच्या दिवसाचा. बघत कोणाचा दिवस बनणार आहे, चॅम्पियन कोण होईल. 5 बॉल 14. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. रनआउटची संधी ती मिस झाली आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये अजूनही 13 करायचे आहेत. एखादी षटकार. चार मध्ये अजूनही 13 करायचे आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. बराच वेळ हवेत होता. साईड नेटला अडकलाय. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अंपायरचा बोट आकाशाकडे. आणखी एक विकेट. या सातत्याने गेलेल्या विकेट्स मॅच मध्ये कमबॅक करून देत आहेत बॉलिंग टीम्सला. आणि तो कमबॅकही तेवढाच गरजेचा आहे. 3 बॉल मध्ये अजूनही 12 करायचे आहेत. राईट. तीन बॉल 12 हवेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल आणि चांगल्या बॉलवरती विकेटही मिळाली आहे. रनआउट स्वरूपाने बॉलवरती विकेटही मिळाली आहे. रनआउट स्वरूपाने यॉर्कर टाकला. गुड बॉलिंग अप्रतिम बॉलिंग. बॉलरचा चांगला वापर केला जातोय. पण मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये अजूनही 12 करायच्या. 2 मध्ये 12. हा जर षटकार लगावला तर येईल मॅचला मजा. तर होईल चुरशीची मॅच. तर ही लढाई मजेची पाहायला मिळणार आहे. 2 मध्ये 12. 2 गेंदों में 12 रनों की आवश्यकता होगी. ये गेंद तय करेगी मुकाबला किसके सर जाएगा, किसके सिरहाने चढ़ेगा. मजा आने वाला है इस गेंद में, क्योंकि अब बैटर तो पूरी तरीके से आक्रमण करने के लिए तैयार हो गए. क्या गेंदबाज खुद पे काबू कर पाएंगे. 2 में 12. आगे बढ़ के खेला और 6 की थी आवश्यकता. शिवम पीछे रुके. उन्हें पता है कि अगर ये 6 नहीं जाता है तो मुकाबला हमारे हाथों में आ सकता है. और लगभग आ चुका है. एक गेंद में अब चाहिए 11 रन. यही तो होता है जोश. ये एक दिन है हमारे लिए. इस एक दिन को खास बनाना होगा. अब डालिए, हल्की गेंद डालिए, फर्क नहीं पड़ेगा. 6 जाएगा लेकिन फिर भी ये मुकाबला जीता जाएगा. बॉलिंग करने वाली टीम मुकाबला जीता है केवल